नमस्कार दर्शको, उजनी धरणाची सायंकाळी 8:30 वाजताची आपण मोठी अपडेट घेणार आहोत. त्या अगोदर आपण चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व सर्वात अगोदर महत्त्वाच्या अपडेट. व तसेच बातमीला लाईक करायला अजिबात विसरू नका. वीर धरण 100% भरल्याने कालपासून विसर्ग वीर धरणातून वाढवला होता. तो सकाळी कमी केला होता. पुन्हा तो वीरचा विसर्ग वाढवला. तो साधारण आता दुपारी 12 वाजल्यापासून 15,961 क्युसेक्स करण्यात आलेला आहे. तर उजनी धरणाचे सायंकाळी 6च्या अपडेटनुसार उजनी धरण हे 105.59% भरले होते व दौंडची आवक ही 13,634 क्युसेक्स होती. दहगाव उपसा सिंचन योजनेतून 60 क्युसेकचा विसर्ग सुरू होता, तर कॅनलमधून 1200 क्युसेकचा विसर्ग सुरू होता. उजनीमध्ये 6 वाजेच्या अपडेटला 120.22 TMC एकूण पाणीसाठा झाला होता, तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा 56.57 TMC झालेला होता. तर आज 6 वाजता आज उजनी धरण हे 25,000 क्युसेक्सने उजनी धरणातून भीमा नदीमध्ये पाणी सोडण्यास सुरुवात केली. हेच पाणी सकाळी 15,000 क्युसेक्सने सुरू होते. 6 वाजता ते पुन्हा 25,000 क्युसेक्स केले व आत्ता 8:30 वाजल्यापासून ते 35,000 क्युसेक केले. तसेच या 35,000 क्युसेक्स भीमा नदी पात्रात सोडण्यात येणाऱ्या विसर्गामध्ये 1,600 क्युसेक्स वीज निर्मितीचा विसर्ग असा 36,600 क्युसेक्स व तिकडून येणारा विसर्ग हा वीर धरणाचा 15,900 म्हणजे जवळजवळ 16,000 क्युसेक्स. हा 16,000 क्युसेक्स व हा 36,600 असा मिळून 42,500 क्युसेकचा विसर्ग हा संगमेतून पुढे सरकू शकतो. तर उजनी धरण हे 105%च्या पुढे गेल्याने पूर नियंत्रणासाठी पाण्याच्या आवक जशी दौंडकडून वाढू शकते किंवा त्या दृष्टीने या विसर्गामध्ये पूर नियंत्रणासाठी वाढही होऊ शकते, असे उजनी धरण व्यवस्थापन प्रशासनाने सूचित केलेले आहे. पुढील अपडेटसाठी आपण चॅनलला सबस्क्राईब करा व मिळवत राहा ताज्या व महत्त्वपूर्ण अपडेट.